ऐन निवडणूक रणधुमाळीमध्ये ठाकरेंना धक्का बसलेला आहे। मनसेचे संतोष धुरी हाती कमळ घेणार आहेत। पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने धुरी नाराज होते। रात्री मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांनी भेट घेतली आणि आज ते पक्षप्रवेश करणार आहेत। प्रभाग क्रमांक 194 मधून संतोष धुरी हे इच्छुक होते। ऐन मुंबई मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। कट्टर मनसैनिक संतोष धुरी हाती कमळ घेणार आहेत। प्रभाग क्रमांक 194 मधून उमेदवारी न मिळाल्याने संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरलेली आहे। जागा वाटपात संतोष धुरी इच्छुक असलेला वॉर्ड क्रमांक 194 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेलेला आहे आणि यामुळे नाराज असलेले संतोष धुरी यांनी रात्री मंत्री नितेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। आजच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना हा मोठा धक्का, संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करतायत। प्राची, खरं तर मुंबईतल्या मनसेच्या काही महत्वाच्या नेत्यांमध्ये आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे। रात्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी नितेश राणे यांच्या पुढाकाराने भेट घेतली आणि नितेश राणेंच्या पुढाकाराने त्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय। खरं तर ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात अनेक चर्चा होत होत्या, परंतु या युतीमुळे झालेला हा पहिला राजकीय बळी जर आपण म्हटलं तर त्यामध्ये कुठलंही वावग ठरणार नाही। या जागा वाटपामध्ये ही जागा ठाकरेंच्या गटाला गेली आणि तिथूनच खरं तर संतोष धुरी हे प्रचंड नाराज होते, ते नॉट रिचेबल देखील होते। परंतु सरतेशेवटी काही दिवसानंतर आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर संतोष धुरी आता भाजपमध्ये प्रवेश करतात। आज दुपारी 2 वाजता मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होतोय। आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे संतोष धुरींच्या सोबतच आज किंवा पुढील 2 ते 3 दिवसामध्ये मनसेला आणखीन काही मोठे धक्के मुंबई दादर शिवडी परिसरामध्ये बसू शकतात। त्या संदर्भात सुद्धा हालचाली सुरू असल्याचं आपल्याला सूत्रांकडनं कळतंय। त्यामुळे ठाकरे गटाच्या सोबत केलेल्या युतीनंतर मनसेला बसलेला हा सगळ्यात मोठा पहिला धक्का आहे। त्यामुळे येत्या काळात अजून कोणते मोठे धक्के बसतात आणि कुठले महत्वाचे चेहरे मोहरे भाजपच्या गळाला लागतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।